पॅकिंग वगैरे पूर्ण झालेली आहे, बाईचे पण झालेले आहे. आणि असं काय आहे सीन इथे. बीच आहे, टेंट वगैरे पण लावतात इथे, सुंदर जागा होती. सो आता इथून निघायचा टाईम झालेला आहे. चला आता भेटूया आपल्या गाडीजवळ डायरेक्ट पार्किंगमध्ये बाईक. तो चला. सो चला फायनली आपण आता इथून निघलो आहे. तर आता आपण गोव्यातून एंट्री करू. गोव्याला थांबायचं झालं तर गोव्याला, नाही तर वेंगुर्ला जाऊ डायरेक्ट थांबू. गोव्यात तर काय आहे नाही सारखा बघण्यासारखा, काय आहे नाही. सो काय मजा नाही गोव्यात. बघूया कसं काय प्लॅन. आपल्याला स्टे करायचं आहे फक्त एक. तर आता इथून निघालो. खूप गरम आहे आज, तर बघूया. मॅप लावतो आता. पार्टनर पण आलेला आहे, मागेच आहे पार्टनर. आणि आपला हा दिवस आहे 4था. खूप चांगली अशी जागा आहे गोकर्ण. तर चला आता मेन रोडवर निघल्यावर आपण शूट करू. हे पूर्ण कच्चे रोड आहेत. आपल्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हे रोड दिसणारच आहेत. खेडेगाव तर आता आपण गोवा हायवेला आहे आणि आपल्यासमोर एक टनल आहे, मला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. सो घुसलो आता टनलमध्ये. चला आता जाऊया त्या साईडला. टनलमधून कसं काय ते बघू. पार्टनर अजून माझा काही दिसत नाही म्हणा, मिररमध्ये पण दिसत नाही. मागे कुठेतरी तो थांबला एक तर असेल. तर चला आपण जाऊया. गाडीचा आवाज पण येते कुठला तरी, टेम्पो जर कसला माहीत नाही, पण येतो थोडा थोडा. येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर हा दुसरा एक टनल आहे. सो चला यात ओपन क्रॉस करू. ही बघा जागा कशी क्रिकेट खेळायला असेल ठेवले आहे ना. चला आवाज कसला येतो काय माहिती, असू दे. चला दुसरा टनल पार होतोय आपला. हे काही समोर गोवा हायवे ब्रिजवर वाटते. आता हाच असेल तो. काल परवा दिवशी आपण याचवरून आलो होतो. सो इथे थांबतो, पार्टनरला बघतो मी कसं काय ते. निघालो बाहेर. इकडे समुद्र इच्छा होती त्या साईडला जावं. पार्टनर काय बोलतो, तिकडे जाऊन येवा ते. हां लांबून तर खूप छान दिसत होता. तर जवळून बघू कसं काय ते. सो चला आता आम्ही निघतोय पुढे. पार्टनर आहे जोडीला आपल्या. बघूया काय आहे ना काय नाही. पुढे जाऊन चाललो ते खरं. आणि
तर आपण आता कर्नाटक आणि गोवा या बॉर्डरवर पोचलेलो आहे. सो आपण आता ही बॉर्डर क्रॉस करूया आणि आपल्या गोव्यामध्ये एंट्री करू आपण. सो या आस्ते आस्ते पुढे जाऊ. पार्टनर आहेत पुढे. सो ट्रक बघू शकता मोठमोठे 5. पार्टनर आता आला, मनाला पुढे गेलेला आहे. तर होतं काय माहिती. सो चला ती आपण बॉर्डर क्रॉस केलेली आहे. सो चलो अभी कुठे थांबायचं ते पण डिसाईड करू. आणि लेफ्ट साईडला पण चेकपोस्ट आहे. ते मोठ्या गाड्यासाठी, बाईकसाठी काही नाही तेवढा. सो आपण चला आता जाऊया आपला बाकी तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि नक्की सपोर्ट करा. तर चलो. तर मित्रांनो आपल्यासोबत घाट लागलेला आहे छोटासा. तर आपण घाट पार करूया. तो पार्टनर चालले माझा पुढे पुढे. ट्रक पण आहे. सो आस्ते आस्ते जाऊ. घाई नको करू. सो क्रॉस करायला जमली तरच क्रॉस कर आणि लेफ्ट साईडने तर कधी ओव्हरटेक करू नको. गाईला जामचं लेफ्ट साईडचं जाते. आस्ते आस्ते व्ह्यू बघा मस्त आहे. तर थंडावा वाटतो इथे आता छान असं. बाकी गरमी आहे थोडी लाईट पण आपल्याकडे खूपच आहे. बाकी चालते तेवढा तर. सो चला आपण जाऊया पुढे आस्ते आस्ते. तरी छोटे तर ट्रॉफिक लागले आहे लाईट घाटामध्ये. तर ट्रकच्यामुळे लागले ते एकदम स्लो जातात. लोड तर नाही, त्याच्या पुढचा ट्रक लोडिंग आहे त्याच्यामुळे असं होत असेल. हां त्याच्यात माल आहे आणि तो स्लो आहे. आणि रस्त्याचे काम तर बघू शकता तुम्ही सगळीकडेच चालू आहेत. सो रस्ता एकदम शॉर्ट झालेला आहे. सो ट्रॉफिक आहे घाटामध्ये थोडीफार. तेव्हा चालते आता रोडांची काम करा पूर्ण म्हणजे मोकळा नेक्स्ट टाईम यायला. चला आपण पार करूया आता. ओव्हरटेक करू याला पण. समोर गाडी तर नाही आपल्या. चला एक ट्रक तर ओव्हरटेक केलेला आहे आणि बाकी दुसरा आहे पुढेच. त्याच्या पुढे गेलो तर मोकळा एकदम. चला आता बाईकवाला आले समोरून. चला ट्रॉफिकमधून निघलो. छोटीच एकदम होती ट्रॉफिक, एवढं काय नाही. पण पार्टनर राहिला माझा मागे पुन्हा एकदा. तर चला आस्ते आस्ते जाऊया पुढे. मंदिर अभी बाकी आहे बहुत. पेट्रोल टाकून झालं आहे. बॉक्स झालं का नको विचार करतो. खूप गरम होते, घालायलाच लागेल. तर चला पेट्रोल आपण झालेलं आहे. तर आता निघतो आम्ही. चार्ज करू आता गोप्रो. तर आता आम्ही गोवा सिटीमध्ये. इथे सर्व बंद आहे. दारूची दुकानं वगैरे इंजेक्शनचा माहोल आहे. दारू वगैरे काही नाही इकडे. दारू म्हणजे काही सगळा बंद आहे. सगळा बंद आहे. पोचलेलो आहे इथे
पणजीमध्ये आणि ह्या रोडला आपल्याला जायचं आहे. पुढे जाऊन लेफ्ट साईडला वगैरे ना पूर्ण हे आहेत, कझिनो आहेत, दाखवतो तुम्हाला मी. आणि अजून आपल्याला 60 किलोमीटर जायचं आहे वेंगुर्लाला. तर इथून पण नाही दिसणार ते काही, तर काही सांगून फायदाच नाही, दाखवून पण फायदा नाही. तर आपल्या लेफ्ट साईडला आहे ते कझिनो प्राईड वगैरे आहेत सर्व, डेल्टिन रॉयल्स, नाईट क्लब्स आहेत ते सर्व त्या साईडला आहेत. ते काही दिसणार नाही आता आपल्याला. मध्येच ब्रिज येतो, सो ते बघा दिसत असेल तर थोडाफार त्या साईडला आहे, थोडा लांब. जाऊ दे चला. गोव्यात तर काही नाही, गोव्यात दारूबंदी वगैरे, इलेक्शन सर्व बंद आहे, कोणी येऊ नका. आपण जाऊ आता लोकेशनवर. खरा म्हणायला लागेल. मग आता जेवण करतोय आम्ही. वाजले 3:45. मस्तपैकी थाली भेटलेली आहे वेंगुर्ला रोडला. जेवण करून तर जाऊ सरळ वेंगुर्ला. चलो जेवण करू जरा. जेवण वगैरे करून छोटू चले. चला आता बरा वाटला पोटाला जरा. सकाळपासून काय खाल्लं नव्हता, तर थोडा जेवण केला. 32 किलोमीटर आहे. जे वेंगुर्ला जेट्टीजवळ जायचं आहे आता आपल्याला. स्टे करायचा आहे, नाईट स्टे. तर लेफ्ट साईडला पूर्ण किनारपट्टीच आहे. बघू आपली दिसते का इथून, मग दाखवतो लगेच दिसत असेल तर. रिसॉर्ट आहे इथे, रिवा बीच रिसॉर्ट. हां ते बघा पूर्ण किनारपट्टी या साईडला. हे कसं आंबे पारतात लोक. तर नुसतं आंबे दिसतील. आंब, फणस आणि काजू. 9 किलोमीटर बाकी फक्त. तर 9 किलोमीटर. हात दुखायला लागला रेस करून करून आज. बेकार पेन होते आता हात उजवा रेस करून करून. मस्त आहेत रोड इकडे पण, मस्त शांत, एकदम शांत आणि निवांत. पोचलं खरा लागला. वेंगुर्ला 5 किलोमीटर आहे. तर आता मित्रांनो आलो जवळ. 1.5 किलोमीटर बाकी आहे फक्त वेंगुर्ला जेट्टी इथून. चला आता कॅमेरा ऑनच ठेवू पोचेपर्यंत. ए कोंबरी लगेच बुजाला रेडी व्हा, मध्ये नेऊ नको. हां चला आता बघूया कसं काय ठिकाण कशी आहे बघू. नेटवर तर बघितले आम्ही. अक्षरशः जवळ जाऊन आता चांगला जागा पाहिजे बस. बघू आता
इतका नाही जागा. भोरक्या बिरक्या लागल्या इकडे लेफ्ट साईडला आहे बघा. तर इथं बीच पण आहे, वेंगुर्ला बीच साईडला. छान आहे. आहे बाई, काहीतरी आहे. हे बघा, बघू शकता ब्रिज पण केले जायला तिकडे. वेंगुर्ला बीच. आता जेट्टीवर जायचं आहे तिकडे. तर बघूया जाऊन कसं. पब्लिक आहे खूप इकडे. तर तिकडे पोचल्यावर समजेल कसं काय ते. चारशे मीटर आहे जेट्टी इथून आता फक्त. बघूया आता जाऊन तर कसं आहे. जागा भेटली पाहिजे फक्त कॅम्पिंगला. तर असा काही ते आहे. तर फायनली तर पोचलो आहे आता. तर बघू जागा भेटते का नाही. तर चला कॅमेरा बंद करतो. तुम्हाला जायचं तर इकडेच आहे, बघू.